चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. महत्त्वपूर्ण लढत 5 षटकांचा सामना. या संपूर्ण स्पर्धेत ज्या पंचगिरी खूप चांगली पंचगिरी केले ते देखील पुन्हा एकदा त्याच चांगल्या पंचगिरीसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झाले मुख्य पंचाची भूमिकेत शरद माते सर आपण शरद पाटील सर माफ करा, आणि उपपंचाची भूमिकेत आपण पाहतोय विजय पाटील सर यांना. गोलंदाजीसाठी आदित्य खेडेकर. आदित्यचा पहिला चेंडू डाव्या दिशेने येणार. या चेंडूला केवळ फ्लिक केलं, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. यजमान संघाला या मैदानाचा कोपरान कोपरा माहिती आहे. या मैदानात ते 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर इथे प्रतिस्पर्धी संघाला या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. क्लोजिंग फिल्डर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक क्लोजिंग फिल्डरच्या भूमिकेत शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू अंतिम क्षणामध्ये पहिल्या चेंडूला स्क्वेअर कटच्या पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. कोलगाव गावातील बैलगाडी सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय निलेश म्हात्रे यांच्याकडून फलंदाजी करणारा संघ म्हणजेच अमरदीप कोळगाव संघातील फलंदाजांना सुवर्ण संधी प्रत्येक षटकासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे प्राप्त होणार आहे. अमरदीप कोळगाव संघातील फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आदित्य खेडेकर गोलंदाजीसाठी सज्ज. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. 1 धावासाठी चेंडूला खेळून केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेकही चांगली आपण पाहतोय, त्यामुळे 1च धाव मिळेल. यावेळेस चेंडू पुन्हा एक चांगला चेंडू. या चेंडू देखील 21 रुपयाची धाव घेतली जाते. बघा दोन्ही फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहतात. कोणती घाई, कोणताही मोठा फटका आधीच खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि अमरदीप कोळगाव संघातील फलंदाजांना सुवर्ण संधी. त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला जो फलंदाज षटकार त्याला 200 रुपये कॅश प्राइज असेल. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर एकूण 4 चेंडू झालेत आणि धाव फलकावरती आपण पाहिलं तर एकूण धावा लागल्यात ते म्हणजे 5 धावा. पहिल्या चेंडू 20 रुपयाची धाव आणि त्यानंतर सगळ्या सिंगल्स 21 रुपयाच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला गावदेवी झिराट संघ, दुसऱ्या बाजूला यजमान संघ अमरदीप कोळगाव. लोअर फुल टॉस चेंडू चेंडूला भिरकावलाय, मात्र चेंडू आणि बॅटचा हवा तसा सुरेख मिळाप झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न पण पाहिलं तर इथे यशस्वी होतोय, कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करता आला नाही. जर आपण ॲक्शन रिप्ले पाहिला तर नक्की आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा फर्स्ट अटेम्प्टमध्ये रितेश या यष्टीरक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच जसं शरीर यष्टी आहे त्या शरीरयष्टीला घेऊन एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं आहे. ऐन टायमाला जंप घेतली, हवेत उडी घेतली, चेंडूला फील्ड केलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्याच प्रयत्नात यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या असतात तर मात्र इथे फलंदाज हर्षल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र इथे असं घडत नाही. हर्षल सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दाखल झाले. 2 धावा त्याच्या खात्यावरती जोडल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. सन्माननीय जयेंद्र राऊत झिराड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचे. सन्माननीय जयेंद्र राऊत आपणासी मंडळातर्फे माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आसनस्थ व्हा आणि इथे बसून या स्पर्धेचा या खेळाचा आनंद घ्या. पहिल्या षटकाच्या अंततः आपण पाहिलं तर धावसंख्या झाली बिनगडी बाद 9 धावा, 9 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 5 षटकांचा सामना आणि हीच धावांची सरासरी राखली तर 5 षटकांमध्ये 45 धावसंख्येमध्ये मजल मारता येईल, ते म्हणजे यजमान संघाला. सन्मान्य राकेश ठाकूर यांच्याकडून हर्षल या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कशा प्रकारे बक्षिसांच्या स्वरूपात पारितोषिकं लावली जात आहेत. सर्व धनवान व्यक्ती, उदार व्यक्ती, दानशूर व्यक्ती आहेत जेथे खेळाडूंना इथे पारितोषिकं लावत आहेत. गोलंदाजीसाठी रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र गोलंदाजी क्रमामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडूला आपण पाहिलं उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळून काढला ऑन साईडला. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज बघा आकर्षक टी शर्ट ते परिधान केले. त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले आणि त्यानंतर आपण पाहतोय तेच आकर्षक किताब, तेच आकर्षक टी शर्ट घालून ते मैदानात उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अमरदीप कोळगाव विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी झिराड. या दोन संघामध्ये होणारा सामना अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करणार यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण लढत. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. यष्टीरक्षक आदित्य चेंडूच्या खाली आणि फलंदाज हर्षलची खेळ इथे संपुष्टात येते. हर्षल मात्र इथे मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली सलामी त्यांनी दिली, मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तितकासा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आला नाहीत. हव्या तशा धावा आल्या नाहीत. धावसंख्या 10 असताना पहिला फलंदाज हर्षलच्या स्वरूपात बाद झालाय, म्हणजे यजमान संघ अमरदीप कोळगाव या संघाचा. यानंतर आपण पाहतोय कुणाल माते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये बदला फळी देताना नेहमीच चांगली कामगिरी तो करतो. तिसऱ्या क्रमांकावर पाहिला तर कुठलाही संघ घ्या किंबहुना कुठलीही स्पर्धा घ्या, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा खूप महत्त्वपूर्ण असतो. कारण या क्रमांकावर येणारा खेळाडूला आपल्या संघाला सावरायचं असतं, धावा जमवायच्या असतात. कित्येक वेळेला सुरुवातीला जर फर्स्ट बॅटिंग असेल तर धावा जमवायच्या असतात, मात्र सेकंड बॅटिंग असेल तर सामना सावरत संघाला सावरत धावांचा कशा प्रकारे पाठला करायचा याचा देखील त्याच्याकडून एक चांगला खेळ पाहायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या क्रमांक आलेल्या कुणाल मात्र आता सर्वांच्याच नजरा लागल्यात. रितेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला, त्याला विकेट प्राप्त झालेली आहे. चांगला चेंडू, मात्र पंच सांगतायत चेंडू उजाशीच्या काहीसा बाहेर जाणारा, खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे. यजमान संघ नाणेफेक जिंकला नाहीये, प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकली आणि यजमान संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. इथे चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय. हळूवारपणे खेळून करत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बघा काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. केवळ ताळमेळ, केवळ आय कॉन्टॅक्ट, केवळ इशाऱ्यामध्येच तिथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं एकूण धावसंख्या झालेली आहे 13 धावा. षटक आतापर्यंत आपण पाहिलं नक्की चांगलं म्हणावं लागेल. या षटकात मोठे स्ट्रोक अद्याप आलेले नाही आहेत. प्रयत्न केला जातोय. स्विचचा स्ट्रोक, चेंडू हवेत, अमोल चेंडूच्या खाली आणि फलंदाज कुणालची खेळी संपुष्टात येते. अमोलने नक्कीच एक चांगला झेल पकडला आणि रितेशला या षटकात दुसरी सफलता मिळते, दुसरं यश प्राप्त होत आहे. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात यजमान संघाच्या. बघा मित्रांनो, कधी कोणत्या संघाला कमी लेखू नका. बऱ्याच स्पर्धेमध्ये बरेचशी उलटफेर होतात. जसं संजय सरांनी सांगितलं की काल ज्याप्रमाणे साई झिराट संघ सेमीफायनलमध्ये जाणारा संघ ठरला, अंतिम 4मध्ये क्वालिफाय झाला. सगळ्यांना वाटलं साई झिराट संघ बलाढ्य संघ आहे, तो संघ परत फायनलमध्ये जाईल, प्रथम क्रमांक पटकावेल. मात्र क्रिकेटच्या खेळाची हीच अद्भुतता आहे. इथे बऱ्याच वेळेला कमी लेखणारे संघ देखील मोठी बाजी मारतात आणि चांगल्या फलंदाजा किंबहुना चांगल्या संघांना ते पराभूत करतात. बघा काय अप्रतिम चेंडू आहे. टप्पा पडतो, चेंडू थोडासा कट झाला, बॅटची कडा लागली आणि चेंडू पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये गेलेला. या 21 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे 14 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. या चेंडूला खेळून काढलं जात आहे. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेक देखील अचूक आहे. निश्चित इथे आपल्या संघासाठी इथे धावा या क्षेत्ररक्षकाने रोखल्यात. एकच धाव मिळते. 21 धावने षटकाची सांगता झाली. धावसंख्या एकूण झालेली आहे 15 धावा. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात केवळ 6 धावा दिल्यात. त्या म्हणजे रितेशने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच गावदेवी झिराट संघातील गोलंदाजांची. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ इथे येणं बाकी आहे. या 3 षटकात पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं पूर्णतः डिफेन्सिव्ह मोडमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकात स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात त्यांनी विकेट गमावल्या. मात्र जे मैदानात आपण फलंदाज जे पाहतोय, संकेत आणि त्याच्या साथीला असलेला ऋतुज यांच्यामध्ये जी क्षमता आहे त्यानुसार जर त्यांनी खेळ केला तर इथून देखील 50 किंवा 60 धाव संख्येपर्यंत मजल मारता येईल यजमान संघाला. इथे चेंडूला खेळलाय. चेंडू हवेत, झेल होणार का? झेल होत नाहीये. चेंडू आपण पाहिलं तर सीमार्श दिशेतलाच बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं एकूण धावसंख्या झालेली 17 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय. घेऊन आला आदित्य, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला. पहिल्या चेंडू 2 धावा आल्यात. धावांची गती वाढणार हे निश्चित आहे, कारण फलंदाज त्या पद्धतीने आता प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला
आदित्य आणि त्याच्या संघातील खेळाडूंना इथे काय करायचं आहे तर जास्तीत जास्त विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच काहीशे सामन्यात विजयाची संधी उपलब्ध होईल. यावेळी दिशा दाखवले, क्षेत्र दूरवर आहे, जोपर्यंत चेंडूवरती येईल चेंडूला फील्ड करेल त्या दरम्यान चेंडू त्याला चकवा देतोय आणि आपण पहिला पायाच्या सहाय्याने चेंडूला फील्ड केलं जातंय. त्या दरम्यान इथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांनी एकूण धावसंख्या झाली 20 धावा. मी आधीच म्हणालो आता या षटकात धावांची गती वाढवण्याकडे भर दिला जाईल. या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एकूण 5 धावा आल्यात. पहिले चेंडू 2 धावा, त्यानंतर 3 धावा. त्यामुळे आता गोलंदाज आदित्य पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे करतोय, कारण हे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं ना केवळ मोठे स्ट्रोक नाही तर प्लेसमेंटवरती देखील जोर देत आहेत. जिथे रिक्त जागा आहेत, जिथे जास्तीत जास्त धावा धावून काढता येतील त्या ठिकाणी चेंडूला खेळतायत. येथे ऋतुजच्या बाटनाला स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्र चेंडूच्या खाली आणि फलंदाज ऋतुज मात्रची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. चेंडूला खेळल्यानंतर थोडासा अडखळ नक्कीच पाहायला मिळाला, कारण त्याला माहिती होतं स्ट्रोक तर मी खेळलाय, चेंडू उंची गाठले मात्र अंतर गाठलं की नाही. आणि आपण पाहिलं क्षेत्ररक्षक अमोलने एक चांगला झेल पकडलाय. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर दुसरा झेल त्याचा आपण पाहतोय. धावसंख्या 20 झालेली असताना फलंदाज क्रमांक 3 परतल्या तंबूच्या आशाला, तो म्हणजेच यजमान संघाचा. 5 षटकांचा सामना म्हणजे एकूण 30 चेंडूचा खेळ, त्यामधील 15 चेंडू आपण पाहतोय झालेले आहेत, ज्यामध्ये 20 धावा धावफलक आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद. उर्वरित 15 चेंडूमध्ये पाहूया किती धावा जमवल्या जातात. अक्षय येतो फलंदाजीसाठी, या कष्टपैलू खेळाडू आहे अक्षय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत म्हात्रे, अक्षय म्हात्रे ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र या दोन्ही फलंदाजांची जबाबदारी असेल की आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन जाण्याची, एक चांगली धावसंख्या रचण्याची. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर चांगले संघ पराभूत होत असतात, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर बलाढ्य संघांना देखील पराभव पत्करावा लागतो. बऱ्याच वेळेला लहान समजले जाणारे संघ मोठा इतिहास असतात. स्लोअर 1 चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, कमालीचे षटक इथे हाताळताना आदित्य खडेकरला पण पाहते. पहिल्या 2 चेंडू 5 धावा आल्यानंतर तिसरा चेंडू मात्र त्यांनी निडरतेने फलंदाजाला केला आणि त्यामध्ये विकेट प्राप्त केली. आणि त्यानंतर चेंडू पुढील फलंदाजाला न्यू बॅटरला आपण पाहिलं स्लोअर 1 चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज अक्षयला इथे मात्र कठीण प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे गोलंदाज आदित्य खेडेकरकडून. धावांची संख्या विशेष नाही आहे इथे, धावांची गती वाढवणं, विकेटवरती राहणं देखील तेवढंच आवश्यक फलंदाजांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलं, ज्या चेंडूला सरळ फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑफ लॉंगरला खेळणं आवश्यक आहे, त्या चेंडूला जर आपण अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कराल तर निकाल असाच आपल्याला पाहायला मिळेल. कारण अक्षय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा विसरतोय यशरक्षक हातात. सलग 2 चेंडू, पहिले 2 चेंडू आपल्या खेळतील निर्धाव खेळून काढलेत, ते म्हणजे फलंदाज अक्षयने. षटकाचा विचार केला तर 5 चेंडू झालेत, कमालीचं षटक. 2 चेंडू 5 धावा, त्यातील पुढील 3 चेंडूवर एकही धाव नाही. आतापर्यंत पाहिलं तर एकही बाउंड्री आलेली नाहीये. इथे मात्र अक्षयच्या बॅटनं आलेला हा स्ट्रोक, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. या षटकाने धावांची गती नक्कीच आता वाढेल, कारण आपण पाहिलं धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. आणि या इनिंगमध्ये पण पाहिलं तर पहिली बाउंड्री म्हणजे पहिला षटकार आला, तो म्हणजे तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमरदीप कुळगाव संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद, 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 26 धावा. अजूनही 2 षटके येणं बाकी आहे. धावांची गती वाढवणारी षटकं येणार की इथे धावांची गती रोखली जाणार. एका बाजूला पण पाहतोय साई झिराट संघातील खेळाडू इथे अजूनही सामन्याकडे पाहत आहेत. कारण जर पाहिलं ना तर गावदेवी झिराट गावातील हा संघ आहे, यंग खेळाडू आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना बॅक करण्यासाठी इथे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला अमरदीप कुळगाव 26 धावा, 26 रन्स. अमरदीप कुळगाव संघ घरच्या प्रेक्षकांसमोर सामना खेळतोय. आपणच आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठायच्या उद्देशाने त्यांचा खेळ मैदानात सुरू आहे. ही 2 षटकं महत्त्वपूर्ण आहेत गोलंदाजीसाठी. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अभिषेकचा. पहिला चेंडू जर आपण पाहिलं असा होता की ज्या चेंडूवरती मोठासो खेळता आला असता, मात्र फलंदाजाचं मत काहीतरी वेगळंच आहे. त्याने केवळ एकेरी धावेसाठी चेंडूला खेळून काढलंय. या एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या झाले 27 धावा. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं लूज डिलिव्हरीज म्हणजे साधारण चेंडू, सामान्य चेंडू किंवा खराब चेंडू खूप कमी येतात.
इथे तो असाच प्रकारचा चेंडू होता, मात्र फलंदाजी किंवा एकच धाव घेतले आणि इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत रितेश चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नात, रितेश चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय आणि इथे संकेत मात्र या फलंदाजी खेळी संपुष्टात येते. 27 धावसंख्येवर आपण पाहिलं चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय अमरदीप कुळगाव म्हणजेच यजमान संघाचा. यानंतर आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज ऋतिक राजेंद्र पाटील आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत 3 षटकं आणि 2 चेंडूचा खेळ झालाय, जिथे एका बाजूला आपण पाहिलं यजमान संघाने धावा जमवल्यात, मात्र त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाचं मी कौतुक करेन, त्यांच्या गोलंदाजी विकेटी पटकावल्यात. 4 फलंदाजांना तंबूच्या असेल तरी माघारी परतवत आहे. आत्ता चालल्या प्रेक्षकांसाठी, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आत्ताच जोडलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, अमरदीप युवक क्रीडा मंडळ कुळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 आज चौथा आणि अंतिम दिवस आणि ही सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. फर्स्ट सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं ज्ञानेश्वर मौली सासवडे संघाने साई झिराड संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठले, तर सेकंड सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय अमरदीप कुळगाव संघ फलंदाजी करतोय, जिथे पहिले 3 षटकं 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेटचं पतन. ऋतिक आला काय आणि ऋतिक गेला काय, बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतात. सलग 2 चेंडू 2 विकेट प्राप्त केले जात आहेत गोलंदाज अभिषेक कडून. मी म्हणतो ना, बऱ्याच वेळेला गोलंदाजा जो विकेट प्राप्त होतो त्याच्या गोलंदाजी धार वाढते, तेच झालंय. अभिषेकचे पहिले काही चेंडू आपण पाहिलं तितकेच वेगवान नव्हते, मात्र हा चेंडू वेगवान चांगल्या टप्प्यावरती उसळी घेणार त्याने केला आणि सलग 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. 5 फलंदाज बाद झालेत, निम्मा संघ गारद झालाय. क्रिकेटच्या सामन्यामध्ये मित्रांनो आपण जराही लेझी होऊ शकत नाही. ज्यावेळेस आपण लेझी होतो त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघ त्या सिच्युएशनचा फायदा घेतो आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला या चुका आपल्याला पराभवाच्या दिशेला देखील घेऊन जाऊ शकतात. हॅट्रिक चोंबट्यावरती गोलंदाज अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. मजल मारले यजमान संघाने 34 धावा दाखवू लागल्यात, मात्र काही धावांची अपेक्षा खेळाडूंकडून फलंदाजांकडून असेल, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून अपेक्षा असेल चांगलं षटक. त्याने हातावर इथे चेंडू खूप काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि इथे आपण पाहतोय चेंडू जातोय सीमर्सच्या बाहेर. असं वाटलंही नव्हतं जेव्हा बॅट आणि चेंडूचा संपर्क आला की हा चेंडू सीमर्सच्या बाहेर जाईल, मात्र चेंडू उंची गाठली आणि तेवढं अंतरी गाठलं. या षटकाने धावसंख्या झालेले 40 धावा. साहिलला नेहमी आपण गोलंदाजी करताना पाहतो, मात्र आज त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्याच्यासाठी त्याच्या संघासाठी शुभसंकेत. एक चेंडू येणं बाकी, धावसंख्या 40 धावा. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्रशी चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नात दोन धावा इथे पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद झाला. याचा अर्थ धावसंख्या झाली 42 धावा. तिसरं षटक जर गोलंदाजांच्या दृष्टिकोन चांगलं तर चौथं षटक फलंदाजांच्या दृष्टिकोन चांगलं. आणि एका प्रकारे असं म्हणेन मी साहिलने आपल्या संघाला मोमेंटम प्राप्त करून दिले. हेच मोमेंटम प्राप्त करत चांगली गोलंदाजी अमरदीप कुळगाव संघ करणार का, की इथे चांगल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणानंतर या 43 धावांचं आव्हान पार करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत इथे अंतिम फेरीत धडक मारणार गावदेवी झिराड संघ हे पाहायचंय. आणि या सेकंड इनिंगकडे आपण वळतोय आणि या इनिंगचं समालोचन आपल्याला ऐकवतील आमचे साथी समालोचक सुदर्शन सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद निनाद कदम, धन्यवाद संजय मात्रे, धन्यवाद अमरदीप युवक क्रीड़ा मंडल मकर संक्रांति चषक 2026 के लिए। और जिंदगी की कुछ बातें हैं, किसी की आदत देखनी हो तो उसे इज्जत दे, किसी की फितरत देखनी हो तो उससे आज़ादी दे, और किसी की नीयत देखनी हो तो उसे उधार दे। ले चलते हैं मैदान पे फिर एक बार मैदान में, और उसी के साथ साथ
लाइव टेलीकास्ट देखते हुए नजर आने वाले सभी जितने भी क्रिकेट की दीवान हैं, जितने भी दर्शक हैं, उनका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। और लाइव टेलीकास्ट देखने वाले और उसके साथ साथ मैदान में जितने भी डटे हुए दर्शक हैं, उनको ले चलते हैं मैदान में जहां पे कसमकस जारी है गावदेवी झिराड बनाम अमरदीप कोलगांव के बीच में। हालांकि पहले बल्लेबाजी करते हुए 42 रन बनाए हैं। और सबसे संजय किसने प्रभावित किया होगा इस पहले सत्र में? कौन सा ऐसा खिलाड़ी है जिसने सबसे ज्यादा प्रभावित किया, क्या लगता है? रितेश। उसकी गेंदबाजी देखी, उसकी फील्डिंग देखी, उसने कैच कैसे लपक लिया देखा, और जो थ्रो किया था वो जंप करके क्या फील्ड किया है आपने देखा। रितेश को क्या एफर्ट्स दिया है, सबसे ज़्यादा प्रभावित उसने किया है। क्या गेंदबाजी की, सटी हुई गेंदबाजी की, ज़बरदस्त अपना एफर्ट्स दिया है। तो ऐसा होना चाहिए, अपना एफर्ट्स देना चाहिए, अपना योगदान कितना अपनी टीम के लिए है ये देखना चाहिए। यदि साहिल आखिरी कुछ गेंदों में 12 रन नहीं बनाते तो पहले बल्लेबाजी करते हुए अमरदीप कोलगांव का स्कोर क्या होता, कितना कम स्कोर होता। ये 3 गेंदों में 12 रन आए हैं आखिरी, यह बहुत बड़ा योगदान है, ये होना चाहिए। और आदित्य की गेंदबाजी हमेशा ज़बरदस्त गेंदबाजी देखने के लिए मिलती है। क्या उसी अंदाज में बल्लेबाजी भी करेंगे, क्या अक्षय उन्हें रोक पाएंगे, ये अब सुनाने के लिए, देखने के लिए चलता हूँ। अक्षय दौड़ पड़ेंगे, अपने ओर की पहली गेंद डालेंगे। आदित्य ने कट करने का प्रयास, थोड़ी देर हवा में गेंद जरूर थी, लेकिन मनीष शायद थोड़ी सी दूरी पर थी, वरना एक खतरा हो सकता था। 1 रन तो आसानी से पूरा किया है। और आदित्य की खासियत यह है, जैसे ऋतुज की खासियत है, 1-2 रन लेते रहना, स्ट्राइक रोटेट करते रहना, स्कोर को बढ़ाना, ये होती है रणनीति। और क्रिकेट में ये देखने के लिए जरूर मिलना चाहिए। अक्षय फिर एक बार मंजरवी ऑलराउंडर खिलाड़ी की दौड़ पड़ गई, गेंद बाहर की तरफ। इस बार इस गेंद को लाए थे, तेज तर्रार गेंद की थी, और बाखूबी कुणाल विकेट कीपर के रूप में अपना काम निभाते हुए नजर आ रहे हैं। अभय की बॉडी लाइन भी देखिए, जबरदस्त बॉडी लाइन है। क्रिकेट को जिस अंदाज में, जिस प्रकार की बॉडी लाइन चाहिए, उसी बॉडी लाइन उनकी है। और देखते हैं किस अंदाज में सामना करेंगे आने वाले गेंदों का अक्षय के। 10-12 कदमों का रनअप, पटकी हुई गेंद थी, उसी अंदाज में लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेल दिया है। वहां पे अच्छी फील्डिंग ऋतुज की, उतनी अच्छी थ्रो भी किए है। 1 रन और टीम के खाते में जुड़ता हुआ, टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 2 रन। हालांकि 42 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए, 43 रन बनाना जीतने के लिए। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला है। फिर एक बार अक्षय दौड़ पड़ेंगे, ये गेंद कट किया है थर्ड मैन के क्षेत्र में। 1 रन डिक्लेयर जोन में, अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ 1 रन वहां पे जरूर मिलेगा। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा है 3 रन। अच्छी शुरुआत, एक धीमी शुरुआत, क्या कहेंगे इस शुरुआत के बारे में? शुरुआत तो बहुत अच्छी है, मगर यहाँ से अभी देख रहे हैं आप सुशांत गावंड यांचं आगमन झालेलं आहे। मी विनंती करतोय सुशांत गावंड, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सुशांत गावंड, दिगोडी। सुशांत गावंड, पुनीत गावंड, इनको हम कैसे भूल सकते हैं। उनकी वो टीम, उनके वो ऊंचे ऊंचे छक्के, महाशिवरात्रि चषक को भी वो हमेशा उनकी टीम आती थी। आप यहाँ पे आए हो, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। एक हैंडसम पर्सनैलिटी है, ज़बरदस्त। तो इसे भी चलते हैं मैदान पे। आदित्य की रणनीति ज़बरदस्त रणनीति होती है। अक्षय दौड़ पड़ेंगे अपने ओर की गेंद। इस बार अक्षय जरूर बाहर की तरफ इस गेंद को लाना चाहते थे, और अंदर की तरफ से गेंद आई थी, और आदित्य समझ नहीं पाई इस गेंद को। और एक बींदी गेंद आती, वेलकम गेंद मैं समझता हूँ कुलगांव के लिए, अमरदीप कुलगांव के लिए। और एक अच्छा ओवर यहाँ पे साबित होता हुआ अक्षय का। हालांकि बल्लेबाजी में 1 छक्का उन्होंने जरूर लगाया था, लेकिन गेंदबाजी में अपना आगाज़ ज़बरदस्त किया है। जिसका आगाज़ गेंदबाजी में उतना अच्छा हो तो अंजाम के क्या कहने। सिर्फ और महज 3 रन दिए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, और बांध कर रखा है आदित्य और अभय को। आदित्य ने 2 रन बनाए निजी, और अभय ने 1 रन।
सुशांत गावंड यांचं आगमनच झालेलं आहे. जय हनुमान दिगोडी संघाचा हा धडाकेबाज फलंदाज ज्याने अनेक मैदान जबरदस्त गाजवलेली आहेत आणि स्मार्ट पर्सनॅलिटी आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, म्हणजे आपल्याला पण हेवा वाटावा असं हे सुंदर व्यक्तिमत्व आहे. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला उपकृत केलत, हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. तो फिर एक बार ले चलते हैं मैदान के ऊपर. सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला जारी है. पहला मुकाबला तो ज्ञानेश्वरी मावली सासोने ने जीत लिया है और फाइनल में जहां पहुंची है और फाइनल का द्वार उन्होंने खोल दिया है. हालांकि साई जिराट के 3-4 खिलाड़ी नहीं थे आज. फिर एक बार ये गेंद, बहुत ही तेज तर्रार गेंद. निमिष फिर एक बार मांडवा इनकी तरफ से तेज तर्रार गेंदबाजी करेंगे. अभय खेलने के लिए तैयार रहेंगे. अक्षय ने जबरदस्त गेंदबाजी की, महज 3 रन दिए. फिर एक बार दौड़ पड़े, ये गेंद आगे आकर खेल दिया है और सीधे खिलाड़ी साहिल के हाथों में क्या थमा बैठे और यहाँ पे विकेट का पतन होता है. अभय के पावलन में वापस जाना पड़ेगा और ये पहला विकेट यहाँ पे पहला झटका लगता हुआ 43 रनों का पीछा करते हुए. और ये जिराट का और एक विकेट का पतन होता हुआ पहला विकेट गिरता हुआ अभी के रूप में. हालांकि अभी ने सिर्फ 1 रन बनाए थे, 4 गेंदों का सामना किया था. साहिल इसी बीच मैदान में जाते हुए बल्लेबाजी के लिए. देखते साहिल किस अंदाज में खेलेंगे. निमिष ने ज़बरदस्त शुरुआत की है, जिससे अक्षय ने ज़बरदस्त शुरुआत दी है अपनी टीम के लिए. अमरदीप कोलगांव के लिए महज 3 रन दिए थे. जानते हैं कम स्कोर है, 43 रन बनाने हैं जीतने के लिए. 5 ओवर का ये मुकाबला है. 8 के औसत से यदि रन बनाएंगे तो हो सकता है कि अवधि जिराट ये मुकाबला जीत सकते हैं. और यदि आपने टीम को जीत लानी है तो अमरदीप कोलगांव के सभी गेंदबाजों को सटी हुई गेंदबाजी करनी होगी. 8 का औसत बिल्कुल नहीं देना होगा, तब जाकर ये जीत मुकब्बल हो सकते हैं, जीत हासिल हो सकते हैं, जीत का सेहरा अपने सर बांध सकते हैं और फाइनल का दौर खोल सकते हैं. फिर एक बार निमिष जो दौड़ पड़े, साहिल खेलने के लिए तैयार और इस बार कड़ा प्रहार हवा में और यहाँ पे बल्लेबाज फंसते हुए. बहुत ही बढ़िया कैच कल्पेश ने यहाँ पे ले लिया है. कल्पेश के हमेशा अच्छी फील्डिंग करते हैं, चाहे सन्माननीय प्रमोद जोगळे टी शर्ट मेकर यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय प्रमोदजी जोगळे यांना विनंती आहे की आपण या क्रिकेटच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी अक्षय की, उसी के साथ साथ उसी अंदाज में ज़बरदस्त गेंदबाजी निमिष की भी, जिन्होंने अभी तक 2 विकेटें हासिल की है और 23 तर्रार गेंदें डाल रहे हैं. और आने वाले सभी बल्लेबाजों को मजबूर किया सोचने में कि किस अंदाज में हम इनका सामना करेंगे, किस अंदाज में वो गेंदबाजी करेंगे, कौन सी गेंद कब कैसी होगी इसका पता नहीं. हर गेंद अलग किस्म से डालने में माहिर है निमिष और महज यहाँ पे कोई रन अभी तक दिया नहीं और 2 विकेट हासिल की है. बल्लेबाज इसी बीच आते हुए अमोल ने कट कर दिया डी पॉइंट के क्षेत्र में. 1 रन तो पूरा किया है, दूसरा रन के दौड़ना चाहते, दूसरा रन यहाँ पे रन आउट का खतरा हो सकता है और ये पे रन आउट. अंपायर की उंगली फिजाओं में बुलंद और जाना पड़ेगा वापस. आदित्य उनके दोस्त है, इसलिए मुझे हंसी मजाक उनके साथ मैंने शुरू से देखा है. मुकाबला शुरू होने से पहले भी उनका हंसी मजाक बहुत चल रहा था आदित्य के साथ. और आदित्य इसी बीच आउट होकर पावल में वापस जाएंगे और ये तीसरा विकेट गिरता हुआ, जबकि टीम का स्कोर है सिर्फ और सिर्फ 4 रन. क्या गेंदबाजी की है. सबसे पहले आगाज किया था, शुरुआत की थी, अक्षय ने 3 रन दिए थे. उसके बाद निमेश ने क्या गेंदबाजी की है, 2 विकेट हासिल की, सिर्फ और सिर्फ 1 रन दिया है. अब तो पूरी तरह से हावी होते हुए नजर आ रहे हैं आने वाले सभी बल्लेबाजों के ऊपर और सोचने पे जरूर अब मजबूर करेंगे जो भी बल्लेबाज अभय होगा या उनका साथी बल्लेबाज होगा कि किस अंदाज में इन
आने वाले गेंदबाजों का और गेंदों का सामना करेंगे, कैसे मुकाबला करेंगे, किस दिशा में हम खेलेंगे, कहाँ गेंद को रखेंगे और कितने रन लेंगे, क्योंकि 43 रन बनाना इतना आसान नहीं होगा, क्योंकि अमरदीप कोलगांव के लिए होम ग्राउंड है। इस मैदान के चप्पे चप्पे से वाकिफ़ है, पिच के बारे में पूरी तरह से उन्हें जानकारी है कि कहाँ गेंद रखनी है, गुड लाइन पे कहाँ पे गेंद रखनी है, कैसे उसे टर्न करना है। निमिष दौड़ पड़ी है, गेंद पटकी हुई गेंद, इसको कट कर दिया है पॉइंट के क्षेत्र में। एक रन तो जरूर वहाँ पे मिलेगा, एक ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। अपने अपने छोर जरूर बदले हैं, साथ ही बल्लेबाज अभय को खेलने का मौका प्रदान किया है। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुँचा है 5 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी निमिष की, बहुत बढ़िया गेंदबाजी अक्षय की, और अभय और अमोल देखते हैं किस तरह इस अपने रनों की रफ्तार बढ़ाएंगे, कहाँ तक अपने टीम को ले जाएंगे, क्योंकि एक एक रन दोस्तों बहुत ही मायने रखते हैं। बूंद बूंद से तालाब बनता है, दो बूंद बूंद से सागर बनता है, ये ध्यान में रखना चाहिए। अमोल खेलने के लिए तैयार, फुल टॉस गेंद, लेकिन ऋतुज के हाथों में जब भी गेंद जाती है तो कैच छोड़ने वाले नहीं है। अभी तक तकरीबन उन्होंने 6 कैच लिए हैं सुबह से, और कल और आज 6 कैच सुबह से उन्होंने ले लिए हैं। ज़बरदस्त अपना एफर्ट दिया है, बल्लेबाजी भी ज़बरदस्त की है, तकरीबन 63 रन बनाए हैं पिछले 3 मुकाबले में। तो एक ज़बरदस्त एफर्ट, ज़बरदस्त खिलाड़ी है ऋतुज। जितनी अच्छी बल्लेबाजी उतनी अच्छी फील्डिंग भी हमेशा करते हैं। और एक विकेट का पतन होता हुआ और पावेल में वापस जाते हुए अभय एक बड़ा शॉट लगाने के प्रयास में लॉन्ग ऑन के क्षेत्र में। टीम का स्कोर हो चुका है 5 रन। रितेश 5 रन हो चुके हैं। तो अब इस अंदाज में आप सोचिए कि आपको रनों की रफ्तार कितनी बढ़ानी है, आने वाले ओवर में कितने आपको रन बनाने हैं, किस औसत से आपको आगे जाना है। मैच 5 रन हो चुके हैं। तेरह के औसत से खेलना होगा बची हुई 3 ओवरों में, क्योंकि महज 5 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए जीतने के लिए बनाना है 43 रन्स। तो 13 के औसत से खेलना होगा यदि आपके टीम को जीत हासिल करनी है, फाइनल में पहुंचना है। साहिल मांडवाइन की तरफ से 5 कदमों का उनका रनअप है। हालांकि इस मुकाबले में अच्छी बल्लेबाजी 12 रन बनाए हैं। अब यहाँ पे मारना चाहते थे अमोल, लेकिन ऑफ स्टंप के बाहर की तरफ से ये गेंद वाइड करार दिया है। एक्स्ट्रास के रूप में रनों की बढ़ती हुई टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन। फिर एक बार साहिल दौड़ पड़ेंगे, गेंद कारपेट के सारे खेल दिया है। डीप विकेट के क्षेत्र में कल्पेश जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन और टीम के खाते में जुड़ता हुआ। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 7 रन। अब बहुत कुछ निर्भर रहेगा, बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी, दारोमदार रहेगा वह रितेश के कंधे के ऊपर, रितेश के कंधे के ऊपर, क्योंकि रितेश को हमने देखा है बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं। जितनी अच्छी गेंदबाजी उतनी अच्छी बल्लेबाजी भी वो रितेश की होती है, और अपना पूरा एफर्ट्स अपनी टीम के लिए देते हैं, अपने गांव के लिए देते हैं। और सामने उतने ही मजे हुए बेहतरीन गेंदबाज है साहिल, अपनी ओर की गेंद डालेंगे, गेंद हवा में, और यहाँ पे कैच छूटता हुआ। ये आसान कैच नहीं था, बहुत लंबी दौड़ लगाई थी, लेकिन ये मुमकिन नहीं हो सकता था। यहाँ पे स्लोप है, डिक्लेयर जोन में 1 ही रन मिलेगा। अंपायर का इशारा हमारे तरफ आता हुआ। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा 8 रन। इतना आसान कैच नहीं था। यहाँ पे आउटफील्ड एक तो खराब है और लंबी दौड़ भी लगाई थी हर्षल ने, और इसी वजह से वो जजमेंट नहीं ले पाए, क्योंकि डर भी लगता है कि फिसल सकते हैं, चोटिले हो सकते हैं। फिर एक बार साहिल 7-8 कदमों का रनअप, दौड़ना शुरू किया। ये गेंद लोअर टास गेंद मारने का जोर का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। बिंद गेंद आती हुई, डॉट गेंद आती हुई, और विकेट कीपर ने जबरदस्त यहाँ पे अपना काम बाखूबी निभाया है कुणाल ने। फिर एक बार गेंद सुपुर्द की है, सौंपी है
साहिल के हाथों में। रितेश कुछ लड़खड़ाते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार साहिल दौड़ पड़ेंगे मांडवाइन की तरफ से, ये गेंद फिर एक बार लोअर फुल गेंद, इसको अंदर आइज, सीधे खेल बैठे हैं। लेकिन बहुत ही बढ़िया कैच बनाया है ऋतुज, ये 8वां कैच है ऋतुज का। जबरदस्त कैचिंग कर रहे हैं और पूरा अपना योगदान अपनी टीम के लिए दे रहे हैं, जबरदस्त भूमिका निभा रहे हैं। बल्लेबाजी भी जबरदस्त की अभी तक उन्होंने, उतनी अच्छी फील्डिंग भी की है। तो क्या संजय जी, नीना जी कितने महत्वपूर्ण होते हैं, यह हमने देखा है कि मैक्सवेल ने क्या किया था। 204 रन बनाए थे, अकेले नॉट आउट रहे थे, और क्या मुकाबला था और क्या से क्या हो गया। 66 पर वहाँ पे 6 खिलाड़ी आउट हो गए थे, लेकिन उसके बाद क्या करामत किया है उन्होंने। तो कैच बहुत ही महत्वपूर्ण होते हैं, हमने पहले ही कहा है। फील्डिंग बहुत ही महत्वपूर्ण होती है, जितनी अच्छी फील्डिंग करोगे उतना जो गेंदबाज होता है उस गेंदबाज के हौसले बुलंद हो जाते हैं और वो पूरी तरह से अच्छी गेंदबाजी करते हैं। तो इसी बीच बड़ा शॉट लगाने के प्रयास में रितेश आउट होकर पैर में वापस जा चुके हैं। मनीष इसी बीच मैदान में आते हुए, हालांकि अभी लगातार एक के बाद एक 5 विकेट गिरी है। ओहो, जबरदस्त ये गेंद थी, ब्लॉक होल गेंद थे, पैर से टकराई, शायद बल्ला लगा है जोर से, थोड़े से चोटिले जरूर होते हुए, क्योंकि जड़ों में ये गेंद डाली थी। और जब भी जड़ों में गेंद डाली जाती है संजय जी, तो हमेशा बल्ला जो है खेलते समय पैर से जरूर जोर से टकराता है और जो बल्लेबाज है वो चोटिला हो जाता है। साहिल ने भी अच्छी गेंदबाजी की है, ज़बरदस्त एफर्ट्स अपना दिया है, एक विकेट भी हासिल किया है और महज 3-4 रन अभी तक दिए हैं। अमोल खेलने के लिए तैयार, ये गेंद साहिल की, लोअर फुल टॉस गेंद, तेजतर्रार गेंद, और इसी बीच आउट करार दिया है। थोड़ा सा ऊपरी हिस्सा लगा था बल्ले का, बल्ले के अंदरूनी हिस्से को छूती हुई, जिसका आवाज़ कभी ज़्यादा नहीं आता, हमारे पास आवाज़ भी नहीं पहुंचती, और अमोल आउट होकर पावल में वापस जा चुके। 12 गेंदों में अभी भी 34 रन की दरकार रहेगी। और देखते हैं मनीष और उनका आने वाला साथी बल्लेबाज किस अंदाज में खेलेंगे। 12 गेंदे में 34 रन वैसे देखा जाए तो आसानी से हो सकते हैं और आसानी से रोके भी जा सकते हैं, लेकिन ये सब कुछ निर्भर रहता है आपके प्रैक्टिस के ऊपर। प्रैक्टिस मेक अ मैन परफेक्ट। एवरीवन इज अ समीर थले यांच्याकडून जर संकेत थले याने लगातार 3 षटकार ठोकले तर 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेले ते समीरसाठी आहे। मनीष खेलने के लिए तैयार, संकेतसाठी आहे हे समीर थलेकडून, संकेतसाठी आहे हे बक्षीस। संकेत आए हुए नए बल्लेबाज, हा क्या एफर्ट्स दिया है, जबरदस्त एफर्ट्स लगाया अपना, वहां पे जरूर 6 रन बचाए अक्षय ने। हालांकि उनका कद कम होने के बावजूद वो जो छलांग लगाई है, जो फील्ड की है, काबिल तारीफ फील्डिंग अभी तक हो चुकी है। कोलगांव की होस्ट टीम है, चप्पे चप्पे से वाकिफ है इस मैदान के। फिर एक बार मनीष खेलने के लिए तैयार, निमिष दौड़ पड़ेंगे अपनी ओर की ये गेंद, अंदर आइस, क्या खेला है, ओ बहुत ही बढ़िया एफर्ट्स वहां पे ऋतुज का, क्या फील्डिंग किया, जबरदस्त एफर्ट्स दिया, छलांग लगाई गेंद के ऊपर, और फिर एक बार जैसे अक्षय ने 5 रन बचाए उसी प्रकार ऋतुज ने भी यहाँ पे जरूर 5 रन बचाए हैं। ऐसा लग रहा था मनीष को कि ये आराम से 6 रन हो सकते हैं, और बिंदास्त रहा, कोई तकलीफ नहीं थी, तकल्लुफ नहीं थी। लेकिन देखिए क्या ऐन मौके पे फील्ड किया है, अंदर आइस खेला था और लॉन्ग ऑन के क्षेत्र में खड़े ऋतुज वहां से जाकर दौड़ लगाकर जंप लगाना इतना आसान नहीं। जबरदस्त एफर्ट है ऋतुज का, कल्पेश का, सभी खिलाड़ियों का। पटकी हुई गेंद, इसको खेल दिया है कॉर्नर के क्षेत्र में, चोटिले हो चुके हैं, दौड़ नहीं सकते पूरी तरह से, बल्ला उनके पैर से टकराया था जोर से, ब्लॉक होल गेंद थी।
पूरी तरह से दर्द महसूस करता होगा, उन्हें हम जानते हैं। जब भी लगता है ना वहाँ पे, म्हणजे आपण मराठीत बोलतो तो पायाचा जो डोळा असतो, त्या पायाच्या डोळ्यावर लागली बॅट की आपल्याला माहिती आहे, आपण क्रिकेट खेलेलो आहे कि एवढा दुखायला लगता ज़बरदस्त। तो यहाँ पे जरूर उनको इतना दर्द होता होगा, शूज होने के बावजूद जोर से बल्ला लगा है। मनीष खेलने के लिए तैयार, यहाँ पे ठोक दिया है। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया, मेगा 6, सुपर 6। इतनी चोटीले होने के बावजूद भी देखिए टांस रखना, फुटवर्क करना इतना आसान नहीं है। अभी इक्वेशन जरूर चेंज होगा। 17 रन्स तो हो चुके हैं। अभी भी पटकी हुई गेंद थी, बहुत ही तेज सरार गेंद की थी। यह बिंदी गेंद, एक दौड़ गेंद आती हुई, वेलकम गेंद मैं समझता हूँ अमरदीप कोलगांव के लिए। अब हमारे स्कोर जरूर हमें छब्बीस रनों की दरकार रहेगी। अभी भी 6 गेंद और 26 रन। दो देखिए हम विश्लेषण करेंगे गेंदबाजी का। अक्षय ने पहली ओवर लेकर आए थे, महज 3 रन दिए थे। निमिष ने दूसरा ओवर लेकर आया था, महज 2 रन, 1 विकेट हासिल की थी। उसके बाद साहिल ने तीसरा ओवर किया था, 4 रन दिए थे। फिर एक बार निमिष आए थे, 1 छक्का जरूर आया था, 8 रन दिए थे। कुल मिलाकर निमिष का देखेंगे तो 10 रन दिए 2 ओवर में और 1 विकेट भी हासिल किया है। जबरदस्त एफर्ट्स अपना दिया, योगदान दिया टीम के लिए। संकेत के लिए अब सुनहरा मौका है, 10,000 रुपये नगद इनाम। यदि लगातार 3 छक्के लगाते हैं तो स्ट्राइक के ऊपर है। देखते हैं क्या ये इस मौके का लाभ उठाएंगे। 3 छक्के, 10,000 रुपये। डीप पॉइंट के क्षेत्र में कट कर दिया है। कुशल शायद वहां पे फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। कौशल एक अच्छे गेंदबाज है, पता नहीं उसके हाथ में गेंद सुपुर्द नहीं की है अभी तक। बेहतरीन गेंदबाज है, हमने उसको देखा है इस साल में गेंदबाजी करते हुए। मनीष फिर एक बार आए हैं। ओह क्या गेंद थी, लेकिन अंपायर इस गेंद के ऊपर नाखुश, नाराज होते हुए इसे वाइट करार दिया। एक्स्ट्रास के रूप में 1 रन और बढ़ता हुआ। अभी भी 24 रनों की दरकार रहेगी जीतने के लिए 5 गेंदों में। ओह बढ़िया, लेकिन यहाँ पे आउट होकर पावन में वापस जाएंगे। बैट और बल्ले का संपर्क हुआ था थोड़ा सा और पूरी तरह से चोटीले हो चुके हैं। खेलना इतना आसान नहीं है, फिर भी उन्होंने 1-2 ओवर खेले हैं। वो इतनी जोर से बल्ला लगा है पैर के निचले हिस्से के ऊपर कि वो दर्द से जरूर कर्राते होंगे, उन्हें दर्द बहुत महसूस होता होगा। फिर भी क्रिकेट पर उनका प्रेम देखिए, लेकिन लक्ष्य थोड़ा बहुत दूर है। नए बल्लेबाज इसे भी जाते हुए प्रमोद, टी शर्ट मेकर। ओहो बहुत ही बढ़िया गेंद बाजी साहिल की। इक्वेशन चेंज होता हुआ। तीन गेंदे 24 रन। अभी थोड़ा सा नामुमकिन सा लग रहा है, टास्क इतना आसान नहीं है। तो पूरी तरह से हावी होते हुए अमरदीप कोलगांव ढीले हाथों से खेल दिया है, सिर्फ टाइमिंग किया है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग वहाँ पे ऋतिक की और इसे कवर किया था, गैदर किया था अक्षय ने। 2 गेंदे और 24 रन। अब ये मुकाबला पूरी तरह से झुकता हुआ जाता हुआ अमरदीप कोलगांव के हाथों में। महज ये औपचारिकता बची है इसके मुकाबले की। धीमी गेंद और वहां पे विकेट के ऊपर कुणाल भी चूके हैं। गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में। 1 गेंद और 23 रन।
औपचारिकता बचे सिर्फ इस मुकाबले की पूरी तरह से ये मुकाबला जाता हुआ अमरदीप कोलगांव के हाथों में। और एक खुशी की लहर जरूर होगी कोलगांव गांव में, क्योंकि हर साल ये टीम सेमीफाइनल और फाइनल में जरूर पहुंचती है। ओह, डिफेंस खेला है और इस प्रकार ये मुकाबला जीता है। एक तरफा मुकाबला होता हुआ अमरदीप कोलगांव ने बाखूबी क्या गेंदबाजी की है, ज़बरदस्त गेंदबाजी, क्या कैच लपके है, चाहे ऋतुज हो चाहे कल्पेश हो, क्या एफर्ट्स दिया है अपना, अक्षय हो, सभी ने ज़बरदस्त एफर्ट्स दिया है, बड़ा योगदान दिया है गेंदबाजी में, फील्डिंग में, और फाइनल के द्वार खोल दिया अपनी टीम के लिए, फाइनल में पहुंची है। ये बहुत बार इस मैदान में फाइनल में पहुंचने वाली टीम है अमरदीप कोलगांव।